सगळ्यांना परमेश्वराच्या पवित्र नावामध्ये शालोम। माझं नाव प्रतिभा लोंढे। मी सांगली आणि मिरजमध्ये काम करते, सर्व्हिस करते, म्हणजे देवाची सेवा करते। तर प्रथमतः मी रोपे चॅनेल मी आभार मानते। तर आपण वचनाकडे वळूया आणि वचनाकडे जाण्यासाठी त्याच्या अगोदर आपण 2 मिनिटं देवाला प्रार्थना करूया। सगळ्यांनी आपले डोळे बंद करा। धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद पवित्र परमेश्वरा। ओ पवित्र प्रभू, तुम्ही मला ही संधी दिली म्हणून तुमचे मी आभार मानते। मान महिमा गौरव सन्मान तुम्हाला प्रभू। आता ज्या वचनाद्वारे मी बोलणार आहे प्रभू, तर त्या वचनाद्वारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। आम्ही कसं वागावं, काय करावं, कसं बोलावं, हे सगळं तुम्ही आम्हाला समजावून सांगा माझ्या देवा। ओ पवित्र परमेश्वरा, तुमचं वचन म्हणतं की मला हाक मार, म्हणजे माझ्या वचनातल्या गहन गोष्टी मी तुला समजावून सांगीन। ओ माझ्या देवा, आम्ही तुम्हाला हाक मारत आहोत। ओ पवित्र परमेश्वरा, आकाश पृथ्वी नाहीशी होईल, परंतु तुमचं वचन कधीही नाहीसं होणार नाही। असं शाश्वत वचन प्रभू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणावर कार्य करू देत। धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू। हलणारे ओठ माझे असेल तरी वचन तुमचे असू देत प्रभू। ओ महान परमेश्वरा, इथून पुढचे सारे वचन मी तुमच्या हाती देते प्रभू। आम्हाला चालवा प्रभू। धन्यवाद येशू, मान महिमा तुम्हाला प्रभू। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मी मागत आहे, आमेन। तर आपण दुसरा इतिहास आसा राजा त्याच्यामध्ये बघूया, 15वा अध्याय। ते आपण थोडं 2 ओळी वाचूया। मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र आजऱ्या यास स्फूर्ती दिली। तो आसाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा। तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील। तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तोही तुम्हाला सोडेल। तर आपण ह्या वचनावर प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सांगूया, वचन बोलूया, कारण देवच बोलणार आहे। तर हा आसा राजा कोण, हा आजऱ्या संदेष्टा कोण, आपण थोडक्यात बघूया। तर पूर्वी प्राचीन काळी जेव्हा आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेस देवानं आदाम आणि हवेला पण निर्माण केलं। आणि आदाम आणि हवेशी प्रभू समोरासमोर असं आपल्या मित्रासारखं गप्पा मारत असे। रोज संध्याकाळी शेळोप्याचा वारा सुटत असे आणि परमेश्वर त्यांना भेटायला येत असे आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा। तर आदाम आणि हवेनं पाप केलं, त्यांना एदेन बागेतून हाकलून दिलं। आणि मग आता देवाचं खरं प्रेम आपल्या लेकरांच्यावर आहेच, तर आता कसं मानवाशी कसं आपण संपर्क करायचा। तर देव स्वप्नाद्वारे बोलू लागला। योसेफाशी तो स्वप्नाद्वारे बोलला, अब्राहमाशी स्वप्नाद्वारे बोलला, आणि अनेक लोकांशी तो स्वप्नाद्वारे बोलला। आणि त्याच्यानंतर जेव्हा इस्रायल आणि मिसर देशामध्ये लोक राहत होते, ते त्यांचा प्रवास इस्रायलमध्ये आल्यानंतर संपला, त्यावेळेस मात्र देवानं काय केलं, संदेष्टाद्वारे बोलायला सुरुवात केली। पण त्यावेळेस त्या लोकांना, इस्रायल लोकांना राजा पाहिजे होता। तर ते राजासाठी देवाकडे मागणं करायला लागले, आम्हाला दिसणारा राजा पाहिजे, समोर दिसणारा राजा पाहिजे। तर देवाला वाईट वाटलं। देव म्हटला, मी त्यांचा राजा असताना, मी त्यांचं लीडरशिप करत असताना सुद्धा ह्यांना दिसणारा राजा पाहिजे। देव म्हणला, ठीक आहे, ठीक आहे। म्हणून देवानं काय केलं, एक शौल नावाचा एक व्यक्ती गाढव शोधायला गेला होता, त्याला देवानं निवडलं, त्याला अभिषेक केला आणि त्याला राजा केला। तो शौल देवाची आज्ञा पाळत होता आणि थोडे दिवस पाळली, त्याच्यानंतर देवाची आज्ञा पाळणं त्यानं सोडून दिलं। आणि त्याच्यानंतर मात्र देवानं दावीद राजाला अभिषेक केला आणि दावीद राजाला सांगितलं, म्हणजे दावीद राजानं आयुष्यभर लढाया केल्या, त्यामुळं त्याला काय एवढं म्हणजे हे झालं नाही, पण तरीसुद्धा देवाला तो आद्यस्थान देत होता, देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होता। तर त्याच्यानंतर दावीदाचा मुलगा शलमोन देवानं अभिषेक केला। तर शलमोनाच्या काळामध्ये भरपूर शांतता होती आणि शलमोनानंतर पुन्हा त्याच्यामध्ये राजामध्ये 2 ग्रुप पडले, याकोबाचे
12 मुलं. 12 मुलं, त्यापैकी 10 मुलं एकीकडं आणि 2 मुलं एकीकडं, असे ते वंश 12 वंश तयार झाले. आणि 10 वंश एकत्र झाले. त्यांच्या राज्याला इस्रायल असं नाव दिलं. आणि 2 वंश एकत्र झाले, यहुदा आणि बन्यामीन, तर त्यांना यहुदा वंश असं नाव देण्यात आलं. तर हा आसा राजा यहुदा वंशातला, की यहुदा वंशातूनच प्रभू येशूचा जन्म आहे. तर हा आजरा संदेष्टासुद्धा देवानं पाठवला होता. म्हणजे राजा काही चुकत असेल, राजाचं काही राहिलं असेल, राजा काही आज्ञाभंग करत असेल, तर देव आपल्या संदेष्टाला राजाकडं पाठवत असे. तर आणि तो संदेष्टा राजाला जागृत करत असे. तर असाच आजऱ्याचा पुत्र, ओदेदाचा पुत्र आजऱ्या त्याला भेटायला आला आसाला. कारण आसाच्या राज्यामध्ये शांतता होती आणि त्याचा पिता अबिया ह्याचा हा मुलगा, तर तो राज्यावर आला अबिया मेल्यानंतर. तर याच्या कालावधीमध्ये 10 वर्ष तरी पूर्ण शांतता होती. आणि त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यानं आपल्या राज्यामध्ये खूप सुधारणा केल्या. बुरुज बांधले, तटबंदी बांधली नगरांभोवती, नगरं काही नवीन बांधली आणि पूजा होत होती त्या सगळ्या मूर्ती त्यानं काढून टाकल्या. कारण त्याचं परमेश्वरावर प्रेम होतं. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो चालत होता. परमेश्वराच्या आज्ञा तो पाळत होता. आज आपल्यालासुद्धा गरज आहे परमेश्वराची आज्ञा पाळायची. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपणसुद्धा चाललं पाहिजे. तर हा आसा राजा 10 वर्ष त्याच्या राज्यामध्ये खूप शांतता होती. आणि आसा राजानं राज्यामध्ये पण खूप सुधारणा केली. फक्त परमेश्वरालाच देव मानायचं असं सर्वांना त्यानं सांगितलं. आणि एक दिवस असा आला की त्याचं सैन्य पण कमी होतं, 5,80,000 सैन्य होतं. आणि एका कुशी राजानं त्याच्यावर स्वारी केली. आणि कुशी राजाचं सैन्य होतं 10 लाख आणि काहीतरी, म्हणजे त्याच्या दुप्पट होतं. मग एका खोऱ्यामध्ये दोन्ही सैन्यांची भेट झाली. तर त्यावेळेस असा राजा घाबरला आणि काय म्हटला की आता मला कोण सहाय्य करणार. मग त्यानं लगेच इकडं सैन्य आहे तिकडं सैन्य आहे आणि त्यानं आपलं माथा टेकवला देवासमोर आणि देवाला मागितलं की मला तू सहाय्य कर. कशा पद्धतीनं प्रार्थना केली आसा राजानं आपण बघूया. 14वा अध्याय 11 वचनापासून. या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तू एकमेव परमेश्वर आहेस. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आमची भिस्त तुझवर आहे. आम्ही तुझ्या नामावर भरोसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. मानवाचे तुझवर वर्चस्व होऊ देऊ नकोस. तर ही प्रार्थना आसा राजानं केली आणि ती प्रार्थना वर परमेश्वराकडे गेली. आणि आसा राजाला परमेश्वरानं एवढं सहाय्य केलं की त्या कुशी लोकांचं सैन्य होतं, त्या सैन्याला त्यांनी मार देत त्यांच्या राज्यापर्यंत नेलं, गरारापर्यंत नेलं. कारण गरार हा देश किंवा तो भाग आहे तो घसरण्याचं ठिकाण. त्याचा नावाचा अर्थच असा आहे की इथं घसरण्याचं ठिकाण आहे. आणि ते बरोबर सैन्य त्यांचा पराजय झाला आणि आसा राजाचा विजय झाला. खूप मोठा आसा राजाचा विजय झाला. आणि ते आसा राजाचे सैन्य त्या गरारापर्यंत त्यांचा पाठलाग करत गेले. तर तिथली लूट त्यांनी घेतली. सोनं, चांदी, पैसा, अडका आणि गुरंढोरं पण लुटून आणली. म्हणजे एवढी लूट त्यांनी घेतली आणि एवढा मोठा विजय त्यांना मिळाला सैन्य कमी असतानासुद्धा. मग त्यानं काय केलं, देवावर त्यानं विश्वास ठेवला होता. त्याची भिस्त देवावर होती. आणि देवानं काय केलं, त्यांना मदत केली देवानं आणि त्यांना विजय दिला. आणि हा विजय फक्त देवामुळे मिळाला, फक्त परमेश्वरामुळे मिळाला. आणि म्हणून प्रियानो, आपणसुद्धा देवाच्या चरणाजवळ लागलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी विजय देणारा परमेश्वर आहे. तो विजयी देव आहे आपला. त्यानं सैतानाला पराभूत केले आणि आपल्याला विजय दे. आपण त्याची मुलं आहे, तर तो आपल्याला विजय देणारा देव आहे, विजयी देव आहे. मग असं एवढा विजय मिळाल्यानंतर मग आजरा संदेष्टा त्याला भेटायला आला आहे, त्याला जाणीव करून द्यायला आला आहे. काय करून द्यायला आला आहे, तर हे आसा,
हे बन्यामिनी लोक हो, हे यहुदी लोक हो, तुम्हाला देवाचा निरोप आहे की तुम्ही जोपर्यंत देवाजवळ जाल तोपर्यंत देव तुमच्याजवळ येईल. जोपर्यंत तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाल तोपर्यंत देव तुमच्या प्रार्थना ऐकेल. तुम्ही आज्ञा पाळा, देवाच्या इच्छेप्रमाणे चाला, तर देव तुमच्याजवळ येईल. आपण विश्वासाचं एक पाऊल जर देवाकडे टाकलं तर देव 10 पावलं आपल्याकडे येतो आणि आपल्या प्रार्थना ऐकतो, आपल्याला जवळ घेतो, कारण आपण त्याची मुलं आहे. आपल्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू देवाला आवडत नाहीत, म्हणून आपण त्याच्याजवळ राहायला पाहिजे नेहमी. तर त्याच्यानंतर त्याच्या राज्यात पुन्हा शांती आली, खूप शांती मिळाली त्याला. 35 वर्ष शांती मिळाली. आणि त्या 35 वर्षांमध्ये हे सगळं आजऱ्या संदेश त्यानं सांगितलं. मग राजा एकदम एक्साइट झाला, आनंदी झाला आणि त्यानं काय केलं, यहुदी बन्यामिनी सगळ्या लोकांना बोलवलं, एकत्र बोलवलं आणि त्यांच्याकडून शपथ वाहून घेतली. काय शपथ व्हायली, सगळे लहान मोठे वृद्ध पुरुष सगळे स्त्रिया सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जो कोणी इस्रायलाच्या देवाला शरण जाईल तोच वाचेल आणि जर नाही गेला तर त्याचा वध व्हावा. म्हणजे अशा तऱ्हेनं त्यानं लोकांच्याकडून शपथ वाहून घेतली, करार केला. आणि जी लुटीमधून गुरं ढोरं वगैरे आणली होती ती सगळी त्या यज्ञ केलं, देवाला अर्पण केली आणि देव पण खुश झाला आणि ह्यांच्या प्रार्थना पण देवानं ऐकल्या. आणि म्हणून देवानं 35 वर्षे त्याच्या राज्यामध्ये शांतता ठेवली. तर त्याच्यानंतर 35 वर्षानंतर काय झालं की इस्रायलचा राजा बाशा ह्यानं त्याच्यावर स्वारी केली. तर त्या बाशानं काय केलं की आपल्या प्रत्येक नगराभोवती तटबंदी बांधली आणि कारण यहुदाचे लोक आणि इस्रायलचे लोक आत बाहेर करू नयेत म्हणून त्यांना बंदी घातली आणि स्वारी केली. तर असा राजा तेव्हा पण घाबरला. आता घाबरला कारण त्याचं सैन्य कमी होतं. तर त्यानं देवाला शरण जायला पाहिजे होतं, कारण त्यानंच करार केला होता. त्यानं सांगितलं जो कोणी शरण नाही जाणार त्याचा वध व्हावा. मग असा राजा विसरला सगळं. देवानं मदत केलेली, देवानं उपकार केलेले सगळं विसरला. आणि त्यानं काय केलं, जे लुटीमधून आणलं होतं गरारामधून, ते लुटीमधून आणलेलं सोन्या चांदीची पात्र ती त्यानं मंदिरात ठेवली होती, ती सगळी काढली आणि ते घेतलं आणि पैसा अडका घेतला. नंतर सोने चांदीची ती पात्र घेतली आणि त्या आरामाच्या राजाला प्रेझेंट दिलं की आणि त्याला एक पत्र लिहून पाठवलं की तुझ्या बापाचा आणि माझ्या बापाचा सलोखा होता, म्हणजे मैत्री होती. तुझ्या बापाची आणि माझ्या बापाची मैत्री होती पहिलं, तर आता आपल्या दोघांची मैत्री पण तशीच राहू दे. तर त्या बेन हदादनं, आरामाचा राजा बेन हदाद यानं मान्य केलं की ठीक आहे म्हटला. आणि मग त्यानं काय केलं, त्या इस्रायलाचा राजा बाशा ह्याच्यावर चाल करण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं. त्याचं सैन्य मोठं होतं, पाठवलं. तर त्याला विजय मिळाला. म्हणजे हा असा राजाचा विजय. पण असं लाचलुचपत, पैसा अडका, सोनं चांदी देऊन त्याला विजय मिळाला. म्हणजे ह्या वेळेस त्यानं पैसा अडक्याला, सोन्या चांदीला महत्त्व दिलं, देवाचं नावसुद्धा काढलं नाही. मग असंच देवाचं नाव त्यानं काढलं नाही, सोन्या चांदीला महत्त्व दिलं, पण देवानं केलेले उपकारसुद्धा तो विसरला. म्हणून एक छोटंसं गाणं मला आठवलं, मानवा तू ऐक जरा, आहे मार्ग प्रभूचा खरा, म्हणशील माझे माझे हे आहे भ्रमाचे ओझे, सोडून खोटेपणा धर सत्याची धुरा, मानवा तू ऐक जरा, आहे मार्ग प्रभूचा खरा. आणि खरोखर प्रियानो, मार्ग हा प्रभूचाच खरा आहे, कारण तोच मार्ग, तोच सत्य, तोच जीवन आहे. तर आपण त्याच्याच मार्गाने जायला पाहिजे. सोनं चांदी पैसा अडका याला महत्त्व नको आहे. तर आपण देवाला महत्त्व केलं की ज्यानं आपल्याला निर्माण केलं, एवढ्या सामर्थ्यशाली देवानं आपल्याला निर्माण केलं, त्या देवाच्या चरणाजवळ आपण जायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली पाहिजे. त्याला न सांगता आपण काय केलं तर आपल्याला त्यात विजय मिळाला
तरी पण त्याचा अर्थ काहीच चांगला नाही. तर ह्याला विजय मिळाला. हा त्या रामानगराची मजबूती करत होता बादशाह. तिथलं सगळी विटा दगड सगळं आणलं आणि आपल्या राज्यात बांधायला लागला. तो नगर बांधली. तर ह्या असा राजाला खूप आनंद झाला की मी विजय मिळवला. पण काय कामाचा तो विजय? काही कामाचा नाही. तर पुन्हा एकदा देवाला एका संदेश त्याला तयार करावं लागलं असा राजाला जाणीव करून द्यासाठी की तो चुकला. तर दावीद राजासुद्धा चुकला होता त्याच्या जीवनामध्ये, तरी देवानं नाथान संदेश त्याला पाठवून त्याला जागृत केलं. आणि मग दावीदानं काय केलं, त्याला क्षमा मागितली, देवाला क्षमा मागितली आणि मग पुन्हा पूर्ववत त्याचं आयुष्य सुरू झालं. तसंच म्हणजे आपण जरी चुकलो तरीसुद्धा देवाला क्षमा मागितली पाहिजे, कारण देव इतका प्रेमळ आहे, इतका दयाळू आहे की तो आपल्याला क्षमा करतो. ह्या आसा राजाला सुद्धा क्षमा केली असती, परंतु देवाकडं तो गेलाच नाही ना. तो असा राजा देवाकडे गेलाच नाही. त्याला देवाकडे तो लीन आणि नम्र झालाच नाही. तर त्याला खूप अभिमान वाटायला लागला आपल्या पैसा अडक्याचा, आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्याला अभिमान वाटायला लागला. मग देवानं एक हनानी द्रष्टा म्हणजेच संदेष्टा ह्याला पाठवलं म्हणजे देव सगळं बघतोय. देव अंतःकरण पारखणारा आहे. आपल्या अंतःकरणात जे काही विचार आहेत ते सुद्धा देवाला कळतात. तर ह्या आसा राजाचं गुण कळणारच की आसा राजाचं सुद्धा अंतःकरण देवाला कळणारच. एक स्टोरी सांगते. ते सगळ्यांना माहीत आहे, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की एक नदीमध्ये एक मुंगी पडते आणि वरून कबूतर एक पान टाकते आणि त्या पानावर मुंगी बसते आणि वाचते. असं खूप वेळा होतं. आता पुन्हा एकदा मुंगी तिथं पडते. तर ते काय मुंगी पडते तर कबूतर म्हणते मी काय आता वाचवणार नाही तिला, मी बघणार नसते कशी मरते. आणि समोरच झाड असते. तर ते झाड ते मुंगी मरते, झाडाला खूप वाईट वाटतं, झाड रडतंय आणि झाड म्हणते बघा का मी एवढं माझ्या ह्याला पानं आहेत, झाडाला हिरवीगार पानं आहेत आणि मी नदीच्या किनारी आहे, फळं लागतात मला, तरी पण हा कबूतर माझ्याजवळ आश्रय घेतोय आणि असं जीव जाताना बघितलं. तर देवसुद्धा आपला ह्या झाडाप्रमाणे आहे आणि देवानं आपल्याला पण सांगितलं की तुम्ही ह्या झाडाप्रमाणे बना, की नदीच्या किनारी लावलेल्या झाडाप्रमाणे हंगामी फळ देणारं सदैव हिरवंगार असणाऱ्या ह्या झाडाप्रमाणे तुम्ही बना. तर ते झाडाला वाईट वाटलं, रडायला लागला. तसंच आपला परमेश्वर आहे की आपण चुकलो की देवाला खूप वाईट वाटतं. तसं हा राजा चुकला म्हणून त्याला देवानं सरळ मार्गावर आणण्यासाठी हनानी द्रष्टा पाठवला. तर त्या हनानी द्रष्ट्यानं त्याला जागं केलं की हे राजा तू काही केलं आहेस हे चांगलं केलं नाही, कारण देवाचे नेत्र सगळीकडं बघतात, काही बघत नाहीत असं काही नाही, तर देव सगळ्यांना पाहतो. देवाला अंतःकरणातलं सुद्धा कळतं. देव अश्रू पुसणारा आहे, संकटामध्ये मदत करणारा आहे. तर तू विसरलास राजा, तू मूर्खपणा केलास, तर आता इथून पुढं तुझ्या मागं लढायाच लागतील. उलट त्यानं आता आसा राजानं माफी मागायला पाहिजे होती देवाला. तर उलट त्यानं काय केलं की त्या हानानी द्रष्टाला रागवला आणि त्याला जेलमध्ये टाकलं. आणि मग त्याच्यानंतर आसा राजाच्या पायाला व्याधी झाला, इतका व्याधी झाला की तो काही बरा होईना. पण ह्या वेळेससुद्धा तो देवाला शरण गेला नाही. तर तो काय केला, गावोगावचे हाकीम वैद्य यांना बोलवलं आणि त्याचं ते औषध पाणी तो करायला लागला. तर त्यानं काय केलं, मग देवाला खरं म्हटलं तर शरण जायला पाहिजे होतं. हिजकिया राजा त्याच्या पण पायाला व्याधी झाला होता. तर तो देवाकडं गेला, देवाला शरण गेला, देवाजवळ तो मनस्वी रडला आणि देवानं त्याला क्षमा केलं. आणि त्याच्यानंतर मग तो देव म्हटला की तू आजपासून 3ऱ्या दिवशी मंदिराच्या पायऱ्या चढून जाशील. तर खरोखर हिजकिया राजा मंदिराच्या पायऱ्या चढून गेला. म्हणजे त्याला बरं करू शकतोय देव, मग असा राजाला नाही बरं करणार का? पण तो गेलाच नाही देवाकडं आणि मग तो त्या व्याधीमध्येच तो मेला असा राजा. तर माझी एक छोटीशी साक्ष सांगते, एकदम छोटीशी, की 2021मध्ये मला कोरोना झाला. खूप सिरियस होते मी, खूप सिरियस होते. तर त्या सिरियस होते, अगदी 10-12 दिवस ऑक्सिजनवर होते. तर एका पास्टरला मी प्रार्थना करण्यासाठी फोन केला, त्यानं प्रार्थना केली आणि विशेष म्हणजे एवढंच चमत्कार झाला की दुसऱ्या दिवशी मला ICUमधून वॉर्डमध्ये घेतलं.
म्हणून देवानं मला आरोग्य दिलं. तर आपल्या सामान्य लोकांनासुद्धा देव आरोग्य देतो आहे. तर असा राजाला तर दिलंच असतं. तर अशा पद्धतीनं असा राजा शेवटी देवापासून दूर गेला. कारण त्यानंच सगळ्यांना देवाजवळ आणलं होतं. जो कोणी देवाला स्वीकार करणार नाही त्याचा वध व्हावा. हा राजाच देवाच्या आज्ञा पाळेना, मग प्रजा कशी पाळेल? तर मग हा जे काही राजानं सांगितलं होतं तो त्या राजाचाच वध व्हायला पाहिजे होता, पण देवानं त्याला मरण दिलं. तर आपण सुद्धा अशा पद्धतीनं नाही वागायला पाहिजे. तर देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. त्याच्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजेत. त्याच्या आज्ञा पाळतो तर देवाला खूप आवडतं. देव आपल्याला जवळ घेतो, आपल्या सगळ्या प्रार्थना ऐकतो. देव आपल्या इच्छेप्रमाणे सगळं काही करतो. तर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपण त्याच्या चरणाजवळ जाऊया. आपण तिथं माथा टेकूया. कारण आपण देवाला शरण गेलो, आपण देवाजवळ गेलो तरच देव आपल्या प्रार्थना ऐकेल. आपण आपल्या देवाच्या परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली आपण लीन होऊया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद पवित्र परमेश्वरा. ओ प्रभू, दयेच्या कृपेच्या महासागरा, आम्ही पुन्हा एकदा तुमच्या चरणाजवळ येतो प्रभू. तुम्ही आमचा पिता परमेश्वर आणि देव आहे प्रभू. तुम्ही आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आमचा तारक उद्धारक देव तुम्ही आहे प्रभू. ओ पवित्र परमेश्वरा, काल आज युगानुयुग सारखा देव आहे. आपल्या लेकरांची काळजी घेत असताना थकत नाही. इस्रायलाच्या रक्षकाला डुलकी पण येत नाही. एवढी रात्रंदिवस तुम्ही आमची काळजी घेता. धन्यवाद माझ्या देवा. हरणी जशी पाण्यासाठी लोलुपते तसा आमचा जीव तुमच्यासाठी लोलपत आहे. आणि म्हणून तर अब्बा बापा अशी हाक मारत आम्ही तुमच्या चरणाजवळ येतो. अब्राहम, इसहाक, याकोब यांच्या देवा, अद्भुत मंत्री, सनातन पिता, करुणामय मंदकृत परमेश्वरा, आम्ही तुमच्या चरणाजवळ आलो आहोत. आणि तुमचा एकुलता एक पुत्र तुम्ही आमच्यासाठी दिला आहे. त्यानं आमच्यासाठी वधस्तंभाचं मरण सहन केलं. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं. आमची लाखेसारखी लाल पापं बर्फासारखी शुभ्र झाली. आमची पापे किरमिजासारखी परंतु लोकरीसारखी शुभ्र बनवली. धन्यवाद माझ्या देवा. आम्ही सर्व पुत्र आणि कन्या असे तुमच्या चरणाजवळ आलो आहोत. प्रभू, आमचा स्वीकार करा. दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा परमेश्वराचे उपकार विसरू नकोस. प्रभू, तुमचे अनंत उपकार आहेत. आम्ही आभार मानावे तेवढे कमी आहेत प्रभू. तुम्ही आमच्या पायाला ठेच लागू नये म्हणून, आमच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये म्हणून प्रभू तुम्ही आम्हाला जपता. आमचा जीव गर्तेमध्ये पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला जपता प्रभू. ओ धन्यवाद प्रभू. दावीद राजा म्हणतो, मी तर केवळ परमेश्वरावर भिस्त ठेवून निर्धास्त आहे, कारण आशापूर्ती करणारा परमेश्वर तो आहे. ओ प्रभू, तुम्ही आमची एकमात्र आशा आहे. म्हणून जे कोणी प्रभू हा कार्यक्रम बघतात त्या सर्वांना घेऊन मी तुमच्या चरणाजवळ येते प्रभू. ओ पवित्र परमेश्वरा, त्या जे कोणी ऐकते प्रभू त्या सर्वांच्या प्रार्थना तुम्ही ऐका प्रभू. सर्वांच्या इच्छा पूर्ण करा प्रभू. जे आजारी असतील त्यांना देवबापा तुम्ही आरोग्य द्या, कारण तुम्ही यहोवा राफा आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे, व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. ओ धन्यवाद राजा, धन्यवाद महान परमेश्वरा. इथं असलेल्या प्रत्येक बहिणीची इच्छा पूर्ण करा. प्रत्येक भावाला प्रभू त्यांचं सुख त्यांना द्या. ओ प्रभू, कोणाला पैशाची कमी आहे, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, सामुदायिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये प्रभू त्यांना तुम्ही सहाय्य करा आणि त्यांच्या प्रार्थना तुम्ही ऐका प्रभू. धन्यवाद राजा, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. मान, महिमा, गौरव, सन्मान तुम्हाला प्रभू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे. आमेन.